प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, परंतु त्यासाठी कंडिशन एवढीच आहे, की स्वतः इम्प्रूव्हमेंट घडवण्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीने कमिटेड असणं गरजेचं आहे. डेडिकेशन आणि कमिटेड म्हणजे त्या गोष्टीसाठी समर्पण भावना असणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि धिस इज व्हॉट वी हॅव टू डू. ज्या पद्धतीने, ज्या प्रोग्रेसने किंवा जी प्रगती आता होत आहे किंवा अ, महाराष्ट्रभरातील कानाकोपऱ्यातून जे व्यक्ती जॉइंट होत आहे, भले तो एक व्यक्ती असेल, राइट? परंतु त्या गावात जर त्याच्या इंटरनेटची फॅसिलिटी असेल, तर त्याच्यापर्यंत आपला हा संदेश, या संस्थेचा हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, राइट? आणि त्या व्यक्तीच्या जीवनातही आशेचा एक नवीन किरण पल्लवित होण्यासाठी किंवा आशेचा किरण, रे ऑफ होप, त्याच्या जीवनामध्ये सुद्धा याच्याने येऊ शकते, राइट? 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्यावर आपण बेसिक चर्चा करणार आहोत आज. ज्या व्यक्तीला किंवा बरेच व्यक्ती म्हणतात ना, की आपल्याला कुणाला मदत करण्याची संधी प्राप्त झालेली आहे, ही भगवंताची इच्छा आहे, राइट? व्हेरी गुड. ही भगवंताची इच्छा आहे, ही नियती आहे. परंतु ज्यावेळेस आपल्या घरातील एखादा सदस्य उपाशी असेल, त्याला भूक लागलेली आहे आणि त्याला भोजन प्राप्त होत नाहीये, त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो का ही भगवंताची इच्छा आहे? त्यावेळेस आपण असं म्हणणार नाही. त्यावेळेस आपण सर्व प्राणपणाला, म्हणजे सगळे इफोर्ट्स, सगळे श्रेय, जे काही आपल्याला कृती करायची आहे, ही सगळी कृती आपण करायला तत्पर होऊ. त्यावेळेस आपण असं त्याला पुरुषार्थ म्हणतात, राइट? त्याला पुरुषार्थ म्हणतात. घरातील व्यक्ती किंवा आपलं स्वतःचं मूल त्याच्यावर ज्यावेळेस उपाशी राहण्याची वेळ येते, त्यावेळेस आपण असा विचार नाही करत. त्यावेळेस आपण इकडचं जग तिकडे करायला तयार होतो. राइट? पूर्ण पुरुषार्थ करतो किंवा आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला शक्य आहे, ते आपण सगळं करण्यासाठी तत्पर होतो, तयार होतो. राइट? परंतु ज्यावेळेस दुसऱ्यांना मदत करायची वेळ येते किंवा दुसरा एखादा व्यक्ती उपाशी आहे, त्यावेळेस आपण सहज काय म्हणतो, ही नियती आहे. राइट? म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला स्वतः करायच्या नाहीयेत, त्या गोष्टी आपण नियतीच्या नावाने सोपवून मोकळे होतो. परंतु आज किंवा जेव्हापासून हे मूव्हमेंट चालू आहे, त्या प्रत्येक दिवसापासून, त्या पहिल्या दिवसापासून आपण ही गोष्ट रिअलाईज झालोय, करत आहोत, की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात, दुसरा कोणी नाही. तुम्हाला जर इच्छा असेल, तर तुम्ही स्वतःचं भाग्य परिवर्तन करू शकतात. यू आर द डिसिजन मेकर ऑफ युअर ओन डेस्टिनी. डेस्टिनी तुमच्या भाग्यात काय असावं, याचा निर्णय सर्वस्वी तुम्ही करणार आहात. एवढी क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये दिलेली आहे. आजपासून 20-25 वर्षापूर्वी, साधारण 50 वर्षापूर्वी, मे बी 1960, 1950 हा जो काही काळ होता, त्यावेळेस पोलिओ किंवा एक असे काही असाध्य दुर्धर आजार होते, की जे आजार मनुष्य काय समजायचा, की ही नियती आहे. परंतु ती नियती नव्हती. आज त्याच्यावर उपचार अवेलेबल आहेत, राइट? फॉर एक्झाम्पल पोलिओ किंवा प्लेग किंवा अजून काही तत्सम जे महामारी, जीवनाचे असे जे काही विकार किंवा आजार होते, त्याच्यावर उपचार नव्हते, परंतु आज उपचार आहेत, राइट? काळ बदलत चाललेला आहे. जीवन परिवर्तन होत चाललेलं आहे. काही भली माणसं ज्यांनी अंतर्मनात विचार केला, की ह्या समाजाचं भलं करण्यासाठी, हित करण्यासाठी आम्हाला काहीतरी उपाययोजना करावी लागेल आणि त्यावेळेस व्हॅक्सिनेशन, लसीकरण हे उपाय अस्तित्वात आलेत, राइट? आणि आपण सर्वांनी याचं विटनेस केलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर त्या काळी 3.5 लाख लोकांना, मुलांना पोलिओ होत असेल, तर तोच आकडा 2012 आणि 13 मध्ये, 12-13 मध्ये तर पोलिओ मुक्त झालो आपण. परंतु त्यावेळेस तो आकडा म्हणजे 100 करोड मध्ये फक्त 416, 416 एवढ्या व्यक्तींना पोलिओ झाला. आता ही काय आहे? ही फार मोठी अचीव्हमेंट आहे. येस, गॉट इट. प्रत्येकाला लक्षात येतंय. म्हणजे परिवर्तन, सकारात्मक दृष्टिकोन आणि बदल घडवण्यासाठी फार महत्वाचा आहे. परिवर्तन घडवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा आहे, राइट?
आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने ही जबाबदारी आणि पुढाकार घेणं गरजेचं आहे, की माझ्या अस्तित्वामुळे कदाचित माझ्या अवतीभोवती असणाऱ्या 10 व्यक्तींच्या जीवनामध्ये मला परिवर्तन करायचं आहे. आणि ही नियती सुद्धा मनुष्य आपल्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेऊ शकतो. परंतु याच्या प्रोसेस आहेत. 3 प्रोसेस आहेत. एकदम सिंपल. राइट? जो व्यक्ती स्वतःच्या शरीरावर नियंत्रण प्राप्त करेल, स्वतःच्या शरीरावर, राइट? कारण हे जे आपल्याला शरीर दिसत आहे, ज्या शरीराने मी बोलतोय, ज्या शरीरामुळे म्हणजे ज्याला अन्नमय कोश म्हणतात. अन्नापासून बनलेलं हे शरीर आहे, निर्माण झालेलं आणि हा सुद्धा चमत्कार आहे, राइट? पोळी, भाजी, भाकरी, भात किंवा तत्सम जे काही फळं आहेत, हे कन्झ्युम करून आपण काय करत आहोत? या शरीराचं निर्माण करत आहोत. जी पोळी आपण खाल्ली किंवा जे जेवण काल रात्री केलेलं आहे, हे जेवण आता कुठे? हे जेवण आपल्या शरीरामध्ये याचं रूपांतरण झालेलं आहे, राइट? म्हणजे जो आहार होता त्याचं रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, रज आणि ओजस, तेजस्विता याच्यामध्ये रूपांतरण झालेलं आहे. आणि धिस इज व्हॉट अन इन्क्रेडिबल टूल. हे मनुष्य शरीर प्रत्येक व्यक्तीला ज्याला कुणाला प्राप्त झालेलं आहे, ज्या जीवाला मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, ही इज द मोस्ट ब्लिसफुल पर्सन म्हणजे ज्याच्यावर सर्वात जास्त कृपा इन्क्रेडिबल टूल एक असाध्य असं मनोशरीर यंत्र हे प्राप्त झालेलं आहे, की याच्यामध्ये ही क्षमता आहे, की एक केळं किंवा सफरचंद कन्झ्युम केल्यानंतर त्याचं रूपांतर त्या व्यक्तीमध्ये होतं. राइट? रस, रक्त, मांस याच्यामध्ये होतं. ही क्षमता आहे. इन्क्रेडिबल टूल. ही फार मोठी कृपा आहे, मनुष्य शरीर प्राप्त होणं. प्रत्येक जीवामध्ये ही क्षमता आहे, परंतु त्यातल्या त्यात मनुष्य शरीर जर प्राप्त झालेलं आहे, तर हा मनुष्य या नात्याने आपण विचार करू शकतो. राइट? बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद्ग्रंथ न गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायन जेही परलोक सवारा. बडे भाग्य से खूप मोठ्या भाग्याने हे मनुष्य शरीर प्राप्त होतं. पहिली गोष्ट तुम्ही खूप भाग्यवान आहात. दुसरी गोष्ट आता जे पण काही चॅलेंजेस तुम्ही फेस करत आहात, याच्यातून पार होण्यासाठी हे व्हेसल आहे, हे एक जहाज आहे, हा एक बेडा आहे. हिंदीमध्ये बेडा म्हणतात त्याला भूसागर पार करण्यासाठी राइट. परंतु त्याच्या काही क्षमता आहे. हा जो अन्नमय कोश आहे, अन्नमय कोश याच्यापासून निर्माण झालेलं हे जे शरीर आहे, या शरीराचं जर तुम्ही नियंत्रण स्वतःच्या हातात घेतलं, तर 20% नशीब तुमच्या हातात आलं. राइट? आणि बरेच साधक असे आहेत, की आता त्यांच्या कंट्रोलमध्ये ह्या गोष्टी आहेत. राइट? त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि ते ठरवतात. काही व्यक्ती असे आहेत, की जे फक्त एक वेळेस भोजन करून म्हणजे ह्याच ग्रुपमध्ये राइट? तुमच्याच अवती-भोवती, की आता जर तुम्ही लिस्ट पाहिली तर यात काही व्यक्ती असे आहेत, की जे फक्त एका वेळचं भोजन करून जीवन चरितार्थ करत आहेत. राइट? कारण डेस्टिनी जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी जिव्हा आहे, जे रसनेंद्रिय आहे, याची टेस्ट इथपर्यंत आहे. तर तुम्ही याच्या नियंत्रणात असणं किंवा ही जिव्हा तुमच्या नियंत्रणात असणं, हे महत्वाचं आहे. तर याच्यातली कुठली गोष्ट तुम्ही निवडताय, याच्याने तुमची डेस्टिनी ठरेल. राइट? म्हणून हठयोग ज्याला म्हणतात, ज्यामध्ये एक्सरसाइज येते. राइट? किंवा तुमची बसण्याची एक शक्ती आणि क्षमता. किती वेळ तुम्ही पद्मासनात बसू शकता, वज्रासनात बसू शकता आणि तुम्ही ह्या शरीराला साध्य किती केलेलं आहे, याच्यावर हे डिपेंड आहे. राइट? 20% डेस्टिनी जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, स्वतः नियंत्रण घ्यायचं असेल, तर तुम्हाला स्वतःच्या शरीरावर ऑथॉरिटी, नियंत्रण प्राप्त करावं लागेल. शरीरावर नियंत्रण प्राप्त करा. 20% नियती, नशीब तुमच्या अधीन होईल. राइट? सर्वांना कळतंय हे? येस? ओके. व्हेरी गुड. एक्सलेंट. आणि त्याच्यानंतर जर जो आपला हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि ज्यामध्ये ऑफलाईन वर्कशॉप होतात, की जिथे पार्टिसिपंट्स येऊन पार्टिसिपेशन करतात आणि काही गोष्टी, नवीन गोष्टी शिकतात. तर यामध्ये माइंडसेट
माइंडसेट कसा करावा याच्यावर जर तुम्ही नियंत्रण प्राप्त केलं तर 50% किंवा 60% नियती तुमच्या कंट्रोलमध्ये येईल. तुम्ही नियतीच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. राइट? 50 ते 60% आणि आज माइंडसेट, मनस्थिती किंवा मनोभूमिका काय असावी प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक परिस्थितीमध्ये हे जोपर्यंत मनुष्याच्या नियंत्रणात नाही, तोपर्यंत तो व्यक्ती त्या परिस्थितीच्या नियंत्रणामध्ये आहे. राइट? आणि याच्यासाठी एक कोट आहे अगदी सिंपल. Recognize your emotional pattern. Opportunities and crises cannot make your make you happy or unhappy. परिस्थिती आणि संधी व्यक्तीला दुःखी किंवा आनंदी बनवत नाहीत. तर त्यासाठी काय आहे, तुम्हाला तुमचे इमोशनल पॅटर्न जे तुमची मानसिक स्थिती आहे, मनोस्थिती आहे, ही तुम्हाला ओळखणं फार गरजेचं आहे. पण ती ओळखायची कशी? राइट? हां, याच्यासाठी काही विधी आहेत, काही प्रोसेस आहेत. राइट? पहिलं झालं शरीर, दुसरं झालं मनस्थिती आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आहे ज्याला म्हणतात ऊर्जा शक्ती. ऊर्जा शक्ती, राइट? ऊर्जा शक्ती, एनर्जी आणि जो व्यक्ती एनर्जीवर कंट्रोल करतो आणि एनर्जीला कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल इन द सेन्स आपण सर्वजण एनर्जीच आहोत. राइट? वी आर द पार्ट ऑफ धिस एनर्जी. या पूर्ण संपूर्ण ब्रह्मांडाचा, सृष्टीचा आपण एक अविभाज्य घटक आहोत. म्हणजे ही सृष्टी, हे ब्रह्मांड आणि मी, आपण सर्वजण, तुम्ही वेगळे नाहीत. दोन्ही एकच आहेत. राइट? जी सृष्टी किंवा जे ब्रह्मांड, जे युनिव्हर्स आता ह्या पृथ्वीला रिव्हॉल्व करत आहे किंवा ह्या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी, घडामोडी घडत आहेत, ज्याला आपण कदाचित असं म्हणू शकतो की सूर्योदय होणे, सूर्यास्त होणे किंवा अ, झाडे आपोआप निर्माण होणे किंवा अ, पाऊस पडणे. राइट? या सगळ्या गोष्टी जे नियंत्रण करत आहेत, तीच शक्ती आपला एक-एक श्वास सुद्धा नियंत्रण करत आहे. राइट? हा श्वास जो आहे, तो सुद्धा ह्या शक्तीच्या अधीन आहे. परंतु ही शक्ती आणि आपण एकच आहोत. राइट? चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुक. ओळखतो, त्याचा परिचय करतो किंवा त्याच्याशी एकरूप होतो, त्याच्या कंट्रोलमध्ये 100% नियती यायला सुरुवात होईल. राइट? आता याचा अर्थ बरेच व्यक्ती असा गृहीत धरतील, की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट आणि प्रॉब्लेम येणार नाहीत. असं नाहीये त्याचा अर्थ. याचा अर्थ असा होतो, की जे काही चॅलेंजेस तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत, त्या चॅलेंजेसला टॅकल करणे, हँडल करणे, त्यांच्यावर उपाय शोधणे ही क्षमता तुमच्या आतमध्ये येईल. राइट? आणि जो व्यक्ती असं करायला सुरुवात करेल, त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल हे सगळं घडणं शक्य आहे. आता जो अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, याच्याने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत आहेत. राइट? अन्नमय कोश, प्राणमय कोश 5 शरीर आहेत आपले. राइट? आजपर्यंत आपल्या सर्वांना असं वाटत होतं, की मी तर फक्त एकच आहे. जो स्क्रीनवर आता तुम्हाला दिसतोय असं वाटतं, की हा एक म्हणजेच मी आहे. परंतु असं नाही. आपले 5 शरीर आहेत, जे अन्नापासून तयार झालेलं आहे, त्याला म्हणता येईल अन्नमय कोश. राइट? ह्या अन्नमय कोशच्या बियॉन्ड एक शरीर आहे, त्याला म्हणायचं प्राणमय कोश, ज्यामध्ये प्राणशक्ती आहे. ज्या व्यक्तींना पॅरालिसिस होतात किंवा अजून काही गोष्टी किंवा अजून काही दुःख शरीराला फील करावं लागतं, यांच्या शरीरात प्राणशक्तीचा अभाव आहे. राइट? अन्नमय कोश आणि त्यानंतर प्राणमय कोश. त्याच्यानंतर अजून एक शरीर आपलं आहे, ज्याला म्हणायचं मनोमय कोश. मनोमय कोशचाच अर्थ काय होतो? विचार करण्याची शक्ती आणि क्षमता. विचारांमध्ये सुद्धा आपलंच शरीर आहे. विचार आणि अविरत सतत जे काही एक थिंकिंग प्रोसेस पॅटर्न चालू आहे, त्याला विचार म्हणतात. आता हे विचार
जे काही आहेत ते सुद्धा तुम्हीच आहात. राइट? सकारात्मक विचार, नकारात्मक विचार हे दोनही विचार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला घडवण्याचं कार्य करतात. राइट? हे मनोमय कोश याला मनोमय कोश म्हणतात. हा मनोमय कोश सुद्धा तुम्हीच आहात. आपल्या स्वतःच्या विचारांनी तुम्ही स्वतःचं एक शरीर निर्माण केलेलं आहे. त्यानंतर चौथं आहे विज्ञानमय कोश. ज्या तुमच्या भावना आहेत, ज्या फीलिंग्ज आहेत, जर कुणी स्तुती केली, तर त्यावेळी प्रशंसा केली, त्यावेळेस आनंद होतो. या भावना आहेत, राइट? भावना, इमोशन. इमोशन, एनर्जी इन मोशन, भावना. जे एखादा व्यक्ती पहाटे उठल्यानंतर जर त्याच्या क्रिया संत असतील, अगदी संत गतीने उठणार, त्याला कुणाला तरी सांगावं लागतं पुन्हा, "अरे घाई कर, तुला ऑफिसला जायचंय, तुला लवकर आवर." ह्या सगळ्या गोष्टी का त्याला सांगाव्या लागतात? कारण त्याच्या आतमध्ये जे इमोशन आहेत, ते एनर्जेटिक किंवा एन्थुसियाझम किंवा उत्साह नाहीये. आता उत्साह वाढवण्यासाठी ऑफिसला जायचंय हा विचार तर आधीपासून मनात आहे. परंतु उत्साह निर्माण करण्यासाठी आज जर ऑफिसमध्ये फंक्शन आहे, आज जर ऑफिसमध्ये सेलिब्रेशन आहे, आज जर ऑफिसमध्ये फेलिस्टेशन आहे, म्हणजे ह्या व्यक्तीचा जर सत्कार करायचा आहे आणि फार काही नाही, तर ऑफिसमध्ये जर सॅलरी डिस्ट्रिब्युशन आहे, बोनस डिस्ट्रिब्युशन आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीचं उठणं, बसणं, चालणं, आवरणं याच्यामध्ये फरक पडतो, राइट? एखाद्या व्यक्तीचा सेंड ऑफ जर असेल ना, तर तो व्यक्ती त्या दिवशी उशिरा नाही पोहोचत ऑफिसला. कुठल्याही संस्थेत. उशिरा नाही पोहोचत. का? त्याच्या पाठीमागे पर्पज आहे, उत्साह आहे, एक फिलिंग आहे, इमोशन आहे. भावना, विज्ञानमय कोश हे सुद्धा आपलं शरीर आहे. राइट? आणि त्यानंतर जे 5वं शरीर आहे, ते आहे आनंदमय कोश. आनंद. आनंद म्हणजे हॅपीनेस हा आपला स्वभाव आहे. राइट? आनंद. आता 5ही प्रकृती ज्या व्यक्तीने ओळखल्या, तर नियती किंवा ही प्रकृती सुद्धा त्या व्यक्तीला मदत करेल. राइट? परंतु हे कसं ओळखायचं याच्यासाठी काही प्रोसेस आहेत, काही टेक्निक आहेत. शाळा आणि कॉलेज यामध्ये ह्या गोष्टी मात्र शिकवल्या जात नाही. बरेच व्यक्ती उदाहरणार्थ आता सद्गुरुजी एका सोप्या भाषेत सांगतात काय, की तारुण्य हे एवढी मोठी नशा आहे. तारुण्य म्हणजे जे जीवन मिळालं आहे यूथ ज्याला म्हणता येईल, तरुणपण हीच स्वतः सगळ्यात मोठी एक नशा आहे, राइट? परंतु ह्या नशेला सोडून सुद्धा जर काही व्यक्ती दुसऱ्या नशेच्या अधीन होत असतील, तर ही काय आहे शोकांतिक आहे. ही अधोगती आहे. दुसऱ्या नशेची आवश्यकताच नाही. इतकं परमेश्वराने आत्ता या क्षणाला ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तारुण्य आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. राइट? आणि म्हणून जर ही भावना जागृत झाली, तर त्या व्यक्तीला अजून सांगायची आवश्यकता नाही, की तुला उत्साह पाहिजे. आणि ह्या 5ही प्रकृती त्या व्यक्तीला निर्माण करतात. एखादा व्यक्ती जर ड्रिंक घेत असेल, ड्रिंक फॉर एक्झाम्पल अल्कोहोल कन्झ्युम करत असेल, अल्कोहोल ड्रिंक आणि त्या व्यक्तीचं स्वतःवरचं नियंत्रण जर त्याने गमावलं, राइट? आणि जरी त्याला सुधारणा करायची असेल आणि चुकून आरशासमोर जाऊन उभा राहिला, तर तो स्वतःवर ट्रीटमेंट करण्याऐवजी काचेवर ट्रीटमेंट करतो, आरशावर ट्रीटमेंट करतो आणि आज सभोवताली परिस्थिती आपल्या अवतीभोवती जी दिसत आहे ना, ती अशी झालेली आहे. राइट? स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी फार कमी लोकं तयार आहेत. परंतु जे समोर आपल्याला अवती-भोवती आज दिसत आहे ना, ते सगळे आरसे आहे, ते प्रतिबिंब आहे. त्यांचं बिहेवियर, त्यांची जी वागणूक तुमच्या प्रती आहे, हे तुमचं प्रतिबिंब आहे. आता त्या व्यक्तीचा व्यवहार, त्याचं बिहेवियर, त्याचं आचरण, त्याची वागणूक बदलणं तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. मग तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे? तुमचं स्वतःचा बिहेवियर तो बदलणं महत्वाचं आहे, राइट? आणि बऱ्याच वेळा हे जे ड्रिंक करणारे किंवा एका वेगळ्या नशेमध्ये असणारे हे जो व्यक्ती किंवा समाज आहे, हे काय करतात? दुसऱ्यांमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि आज आपण काय शिकतोय? जर समोरच्या व्यक्तीला बदलायचं असेल, तर आधी तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. यू हॅव टू ब्रिंग द चेंज इन युअर लाईफ. यू हॅव टू बी द चेंज. तुम्हाला स्वतःला तो बदल
स्वतःमध्ये आणावा लागेल, जो बदल तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडवायचा आहे. आणि याच्यामध्ये एनर्जी पण काम करते. राइट? आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या आहेत. जाणीजे अंतरंग आपुल्या आत्म्याचा, परमेश्वर जिथे बैसला निवांत, होता ऐसे ज्ञान द्विधा नष्ट होते, चराचरी होते सोयरीक. म्हणजे आपल्या अंतरंगात बसलेल्या परमेश्वराला, म्हणजे त्या शक्तीला, चेतना शक्तीला जर तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला किंवा जाणलं, प्रयत्न इन द सेन्स तुम्ही जाणलंच त्याला, तर ह्या चराचरी जेवढं काही बाहेर आपल्याला दिसत आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टीशी आपली काय होईल? या प्रत्येक गोष्टीबरोबर आपण तादारूप एकात्म साधू. जस्ट मिनिट. आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. येस, इट इज पॉसिबल. ज्या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी कार्य करते ना, त्याच पद्धतीने हे सुद्धा आहे, स्वतःला चार्जिंग करणं. राइट? आणि येस, इट इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आणि याच्यावरच आपण चर्चा करत आहोत. ज्या वेळेस व्यक्ती स्थिर होतो, सावरतो, त्यावेळेस त्याला त्याची पाहण्याची दृष्टी बदलते. आणि घराच्या बाहेर तुम्ही पडल्यानंतर जे वृक्ष दिसतात ना, ते वृक्ष पाहण्याची दृष्टी सुद्धा बदलते नंतर. किंवा जे पशु-पक्षी तुम्हाला दिसत आहेत, ह्या पशु-पक्ष्यांची सुद्धा सोयरीक होते आपोआप. राइट? कारण मग त्याच्यातला फरक किंवा भेद जाणवत नाही. राइट? ही चराचरी सोयरीक याचा अर्थ असा होतो, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, जे तुकाराम महाराज म्हणतात ना, ते सुद्धा त्याचा अर्थ हाच आहे, की ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी कनेक्ट होतात. राइट? आता यामध्ये गोइंग फॉरवर्ड अजून काय-काय करायचं आहे? प्रत्येक व्यक्ती अ, तुम्ही सर्वोत्तम सद्गृहस्थ आहात. म्हणजे अगदी चांगले, उत्तम. परंतु जर तुम्ही तुमच्या बागेची किंवा शेताची काळजी घेतली नाही, त्याला पाणी टाकलं नाही, तुम्ही कितीही उत्तम सद्गृहस्थ असा, परंतु त्या बागेचं, ती बाग कधीही फुलणार नाही, त्या शेतीमध्ये कधी उत्पन्न होणार नाही किंवा नवीन पीक सृजन होणार नाही. का? कारण त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे, काही टेक्निक आहेत. या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. इव्हन दो यू आर व्हेरी रिस्पेक्टफुल पर्सन, तुम्ही कितीही आदरणीय असाल, सद्गृहस्थ असाल, परंतु जे जीवनाला आवश्यक आहे ते मात्र तुम्हाला द्यावं लागेल. राइट? आणि हे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. म्हणजे जे पण तुम्ही काही करत आहात, जी पण तुम्ही कृती करत आहात, ह्या कृतीचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या जीवनाच्या, तुमच्या सभोवताली घडत आहे. राइट? आणि हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल? यासाठी एक योग्य प्रोसेस आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. बऱ्याच ठिकाणी जिथे बर्फ असतो, बर्फ आच्छित प्रदेश आहे आणि तिथे जर तुम्हाला मासे पकडायचे असतील, तर त्यांना काय करावं लागतं माहिती आहे? त्यांना त्या बर्फामध्ये एक होल करावं लागतं आणि त्यामध्ये काही उपकरणं आहेत. ते टाकून बसायचं आणि त्यासाठी पेशन्स लागतात. आणि त्यानंतर गळ्याला जो गळा असतो, अ, गळ म्हणतात. गळ म्हणजे गळा नाही, गळ. त्यामध्ये मासा कॅच होतो, राइट? आणि हे जर करायचं असेल तर काय करावं लागेल? तो गळ टाकून बसावा. आणि बरेचसे युरोपमध्ये बरेच व्यक्ती छंद म्हणून, हॉबी म्हणून ह्या गोष्टी करतात, राइट? आणि तिथे गेल्यानंतर एक व्यक्ती, सीनियर सिटिझन, त्यांनी गळ टाकून बसला. त्यांनी काही पेय पदार्थ स्वतःबरोबर नेले आणि तिथे ठेवले आणि बराच वेळ वाट पाहत बसले. 4 तास झाले, दुपार झाली, परंतु त्यांच्या गळाला काही मासा लागेना. एवढ्यात तिथेच एक नवीन तरुण, यंग जनरेशन मधील एक नवीन मुलगा, तरुण मुलगा तिथे येऊन बसला त्यांच्याच बाजूला. त्याने पण होल केलं त्या बर्फामध्ये. त्याने म्युझिक सिस्टम प्ले केली आणि संगीत म्हणजे म्युझिक ऐकत-ऐकत, गाणे ऐकत-ऐकत, अ, आणि ते सगळे गाणे कसे होते? म्युझिक मोठ्या आवाजातले, राइट? आणि तसे गाणे ऐकत-ऐकत त्याने त्याचा गळ टाकला आणि म्युझिक गात, गात, गात तो तिथे बसला. परंतु हे सीनियर जे व्यक्ती होते ते म्हणाले, "पहा, आजची ही जनरेशन यांना एवढं सुद्धा कळत नाही. जर मासे पकडायचे असतील तर एवढा गोंगाट कशाला पाहिजे? शांततेने करू शकतात हे कार्य." परंतु आता त्या व्यक्तीचा असं अंतर्मनात होतं विचार, की हा काय करणार? राइट? हा व्यक्ती काय करेल? परंतु त्याने त्याच्याकडे असं दुर्लक्षित करून दृष्टीने
ज्याला म्हणतात ना उपेक्षेच्या दृष्टीने पाहिलं आणि स्वतःच गळ धरून बसला. आणि तेवढ्यात काय पाहतो की त्या तरुण मुलाच्या गळाला एक मासा लागला, मोठा मासा. आणि त्याने बाहेर काढला, बास्केटमध्ये टाकला, पुन्हा गळ सोडला. पुन्हा याने उपेक्षेच्या दृष्टीने पाहिलं की ठीक आहे, एखादा लागतो असा. परत दुसरा मासा आणि पुन्हा त्याच्या बास्केटमध्ये टाकला. आता याला न राहवता हे जे वृद्ध व्यक्ती होते, सीनियर सिटीजन होते, हे त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, की "तू हे कसं काय करतोयस? हाऊ इट इज पॉसिबल? तुझ्याकडे असं काय आहे, की तू एवढे मासे पकडतोय?" आणि तिसरा मासा पण तोपर्यंत गळाला लागला. राइट? अगदी सिंपल आहे. त्या मुलाने फक्त एका साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलं, की मासा गळाला लागावा म्हणून त्याच्यासाठी आधी तुम्हाला काहीतरी गळाला लावावं लागेल. म्हणजे जो हूक आहे, त्या हूकमध्ये तुम्हाला काहीतरी इन्ग्रीडियंट म्हणजे त्या माशांसाठी खाद्यपदार्थ ठेवावा लागेल, तर ते मासे ह्या गळाला लागतील. राइट? अगदी साधी सोपी प्रोसेस आहे. अगदी अ, जोपर्यंत तुम्ही योग्य रीतीने प्रयत्न करत नाही, कार्य करत नाही, तोपर्यंत ते यश किंवा सक्सेस प्राप्त होत नाही. ही गोष्ट कळण्यासाठी वयाचे 40 वर्ष ते 45 वर्ष लागतात. राइट? बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये. ही साधी गोष्ट आहे, खूप साधी गोष्ट आहे, की आज माझं जीवन जे काही आहे ना, हे माझ्या प्रयत्नांचं किंवा मी आतापर्यंत जे आचरण केलेलं आहे, जी कृती केलेलं आहे, याचा परिणाम आहे, आउटकम आहे. राइट? परंतु योग्य प्रोसेस माहीत नसल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत. आता दैनंदिन जीवनामध्ये आपण आज जे काही कार्य करणार आहोत किंवा जी कृती करणार आहोत, फॉर एक्झाम्पल हंसकृपा फाउंडेशन यामध्ये बरेच आता उपक्रम आपण राबवत आहोत, करत आहोत. या प्रत्येक गोष्टीचा, कृतीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन त्याच्या जीवनामध्ये पूर्ण रूपांतरण होण्यासाठी मदत होणार आहे. राइट? वेगवेगळ्या प्रोसेस आहेत यामध्ये आणि एनर्जी जे मी मगाशी बोलत होतो एनर्जी. जर आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये स्वतःचं ऑथॉरिटी किंवा नियंत्रण प्राप्त करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकणं फार, फार, फार महत्वाचं आहे, राइट? आणि ह्या गोष्टी करण्यासाठी, शिकण्यासाठी या टेक्निक आपल्या जीवनामध्ये उतरवणं फार गरजेचं आहे, राइट? आता याच्यासाठी एक सिंपल प्रोसेस आहे. मी एक माझी स्क्रीन शेअर करतो, राइट? ओके, जस्ट अ मिनिट. येस. ही स्क्रीन व्हिजिबल आहे प्रत्येकाला? येस सर. राइट? येस, ओके, व्हेरी गुड. ज्या काही गोष्टी मी आता डिस्कस केलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एका सिलॅबसच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर आता म्हणजे मी इथं प्रेझेंट करतोय, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये शक्य आहेत, राइट? आणि हे छोटे-छोटे पॉइंट आहेत, ज्याच्याने आजपर्यंत आपण हे शाळा कॉलेजमध्ये शिकलेलो नाही आणि प्रत्येक व्यक्ती जी एक माता आहे किंवा जे एक पिता आहेत, आई आणि वडील, त्या प्रत्येकाला ही गोष्ट महत्त्वाची आहे आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी महत्त्वाचं आहेच. परंतु अपकमिंग जनरेशन, राइट? आता हाऊ टू कंट्रोल युअर इमोशनल फ्रिक्वेन्सी. इमोशनल भावना ह्या ज्या आहेत ह्या कशा रिकॉग्नाइज कशा ओळखायच्या, की माझ्या जीवनामध्ये माझा इमोशनल पॅटर्न काय आहे? जी एक ऊर्जा शक्ती आहे फिलिंग, थॉट, बिलीफ, ॲक्शन या कृती आपल्या जीवनामध्ये काय रिझल्ट देतात आणि याच्यासाठी काय करावं लागेल. त्यानंतर व्हॅल्यूज फ्रिक्वेन्सी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर तो व्यक्ती नियमितपणे पहाटे उठत असेल, जॉब करत असेल, एक्सरसाइज करत असेल, प्राणायाम करत असेल किंवा अजून त्याच्या ज्या काही हॉबीज आहेत, हे का करतो याचं उत्तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळेल, राइट? आणि त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे, पर्पज काय आहे? आता हा पर्पज, उद्देश सुद्धा माहीत नाही आणि हा उद्देश जोपर्यंत माहीत नाही, तोपर्यंत तुम्ही फक्त अंधारात वस्तू चाचपडत आहात. म्हणजे क्लॅरिटी नाहीये. प्रत्यक्ष त्यामध्ये दिसत नाहीयेत काही गोष्टी आणि अंधारात तुम्ही कितीही काही शोधण्याचा प्रयत्न केला, तर ते कदाचित मिळेल, कदाचित नाही मिळणार. राइट?
आणि त्यानंतर हा फार महत्वाचा चॅप्टर आहे इन यांग एनर्जी. प्रत्येक स्त्री आणि पुरुष जे बिहेवियर करत आहेत ते का करत आहेत याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. आणि उत्तर मिळाल्यानंतर फक्त तेवढं पर्याप्त नाही, तर मग ते बॅलन्स कसं करायचं. yin yang एनर्जी म्हणजेच ह्या काही क्वालिटीज आहेत, काही स्त्रियांच्या आहेत, काही पुरुषांच्या आहेत. उदाहरणार्थ सूर्य ही यांग एनर्जी आहे आणि चंद्र ही yin एनर्जी आहे. राईट. उष्णता ही यांग एनर्जी आहे, पाणी ही इन एनर्जी आहे. पण प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडतात. आणि त्यानंतर या आहेत आपल्या 7 एनर्जी नीड्स. ज्या व्यक्तीला खरोखर सुखी आणि आनंदी व्हायचंय त्याला सगळ्यात आधी समजावं लागेल त्याच्या 7 महत्वाच्या ऊर्जा किंवा गरज काय आहेत. या ऊर्जेचं स्वरूप आहे. या गरजा ज्या आहेत त्या फक्त गरजा नाहीत, तर त्या ऊर्जाच्या स्वरूपात आहेत. राइट. आणि त्यानंतर आपला बिलीफ म्हणजे विश्वास कसा निर्माण करायचा आणि तुम्ही कुठल्याही वयामध्ये काहीही साध्य करू शकता, हे सुद्धा ह्या ऊर्जा शक्तीने प्रभावित होऊ शकतं. राइट. आणि त्यानंतर काही एक अशी ऊर्जा शक्ती आहे, जी अशी शक्ती आहे, की ती तुमची फ्रिक्वेन्सी चेंज करेल. किती वेळात माहिती फक्त विदिन अ मिनिट 60 सेकंदात. राइट. ॲडव्हान्स हो, ओपोनोपोनो आणि द फिअर ऑफ डेथ. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. राइट. आणि यासाठी काही प्रॅक्टिकल सेशन आहेत. जे ट्रेनिंग सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुला-मुलींसाठी, कामगारांच्या शिकलेल्या मुला-मुलींसाठी, जे त्यांच्या आवाक्याबाहेर होतं, ती गोष्ट, ती कन्सेप्ट आपण या समाजाला प्राप्त व्हावी अगदी न्यूनतम मूल्यामध्ये, ती गोष्ट इथे करण्याचा, शिकवण्याचा हा प्रयास आहे. हा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी ही सिस्टम आहे. यामध्ये 2 गोष्टी अजून महत्त्वाच्या आहेत. ज्याचं संचित कर्म किंवा ज्याचं अंतर्मनातून दृढ इच्छाशक्ती आहे, तो व्यक्ती हे सहज साध्य आणि प्राप्त करू शकेल. राइट. आणि त्याच्यासाठी मी काय आहे? निमित्त मात्र. आम्ही सर्वजण काय आहोत? निमित्त मात्र आहोत. राइट. आणि ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. राइट. आता यामध्ये काही मेडिटेशन आपण घेणार आहोत आणि फार मोठ्या गोष्टी आहेत ज्या मी लिस्ट डाउन केलेल्या आहेत आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या गोष्टी शिकायच्या आहेत. राइट. ऊर्जेच्या स्वरूपात जर पाहिलं तर यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ऊर्जेच्या स्वरूपात. ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहात, ह्या घराची सुद्धा ऊर्जा शक्ती तुमच्यावर प्रभाव करते. राइट. घराची सुद्धा 25% या घराची एनर्जी तुमच्यावर काम करते आता सुद्धा. आणि ही ऊर्जा शक्ती जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल, तर याचा प्रभाव तुमच्यावर पडत आहे. फक्त तुमच्यावर नाही, तुमच्या कुटुंबावर पण पडतोय. राइट. त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, सदस्यावर याचा प्रभाव पडेल. तुम्ही जी सिग्नेचर करत आहात, सिग्नेचर याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत आहे आणि फक्त तुमच्या नाही तर ती तुम्हाला रिप्रेझेंट करते. राइट. सिग्नेचर याला ग्राफोलॉजी म्हणतात. त्यानंतर जे मोबाईल नंबर तुम्ही वापरत आहात, याचा सुद्धा प्रभाव तुमच्या जीवनावर पडतोय. राइट. हां, ते अंक जे आहेत ते तुमच्या जीवनात आता मोबाईल नंबर नाही बदल घडवणार. परंतु तुमचे जसे ग्रह आहेत तसाच मोबाईल नंबर तुम्ही आकर्षित करणार. राइट. परंतु ज्या व्यक्तीला हे थोडंसं कॅल्क्युलेशन समजायला लागेल, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवायला सुरुवात करेल आपोआप. राइट. इट इस पॉसिबल. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी, बदल घडवण्यासाठी फार महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर वेगवेगळे शास्त्र आहेत हे. ह्यामध्ये एक गोष्ट आहे सामुद्रिक शास्त्र. आता ही फार महत्वाची गोष्ट आहे. व्यक्तीला पाहून, फक्त व्यक्तीला पाहून, कदाचित त्याचा चेहरा पाहून किंवा त्याचं शरीर यष्टी पाहून हे गेस करता येतं, की हा कुठल्या कॅटेगरीमधला व्यक्ती. फॉर एक्झाम्पल प्रत्येक व्यक्तीचा हा जो पार्ट आहे, हा मेंटल आहे. हा जो पार्ट आहे, भुयांपासून इथपर्यंत, याला काय म्हणायचं? इमोशनल. इमोशनल इन द सेन्स सोशल पण म्हणता येईल, ज्यामध्ये त्याला लक्झरियस गोष्टी किती हव्या आहेत त्या. राइट. आणि त्यानंतर इथून एवढा जो पार्ट आहे, याला फिजिकल म्हणतात.
किंवा फिजिकली ऍक्टिव्हिटी किती आहेत ह्या व्यक्तीच्या ते याच्यावरून कळतं. आता हे फार बेसिक आहे, फार बेसिक. आता हे सुद्धा फार डेप्थ मध्ये एक शास्त्र आहे. जर हे रिअलाइज झालं, तर तो व्यक्ती व्यक्ती पाहून ठरवू शकेल, की याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे. राइट? म्हणजे यांना फिजिकल वर्क द्यायचं का मेंटल वर्क द्यायचं, ज्ञानाचं जे नॉलेज आहे किंवा ब्लिस आहे किंवा ही सोशली खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत. राइट? खूप टेक्निक आहेत. हे ऊर्जा शक्तीचे प्रकार आहेत. आणि आज तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन तुम्हाला प्राप्त होत आहे, तर खरोखर वी हॅव टू कॉंग्रॅच्युलेट अवरसेल्फ. स्वतःचं अभिनंदन करा. कारण ह्या गोष्टी बऱ्याच व्यक्तींना माहीत नाही. राइट? आणि प्रत्येक स्त्री जी जगन्माता आणि जगतजननी आहे, तिच्यामध्ये ह्या क्षमता अजून द्विगुणित होतात. राइट? कारण तिच्यामध्ये एक ऊर्जा शक्ती जे स्त्री शक्ती आहे, इन एनर्जी आहे, दया, क्षमा, शांती, परोपकार किंवा करेक्टिव्हनेस किंवा संयम याच्याबरोबर जर सूर्य शक्ती प्राप्त झाली, ऊर्जा शक्ती अजून प्राप्त झाली, तर ती स्वतःच एम्पायर उभं करू शकते. राइट? आणि इतिहासात अशा गोष्टी घडलेल्या आहेत. राइट? त्यामुळे जेवढ्या पण माता, भगिनी, गृहिणी इथं आहेत, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी हे फार, फार, फार महत्वाचं आहे. राइट? प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये हे परिवर्तन निर्माण करू शकतो. इव्हन दो जरी तुम्ही एका छोट्याशा खेडेगावात राहत असाल किंवा जिथे जास्त सुखसुविधा उपलब्ध नाहीयेत, जास्त आता सगळीकडे फॅसिलिटी आहेत अवेलेबल तशा इंटरनेट आहे म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी आलेल्या आहेत. तरी सुद्धा आज तुमच्या जीवनामध्ये काही संकट असतील, काही समस्या असतील, काही अडी-अडचणी असतील, तर याच्यावर सुद्धा तुम्हाला अपकमिंग करता येईल. आणि परिवर्तन कुणामध्ये करायचंय? परिवर्तन दुसऱ्यामध्ये नाही करायचंय. परिवर्तन आपल्या स्वतःमध्ये करायचं आहे. हा अगदी साधा, सरळ, सोपा नियम आहे. जर तुम्ही बदलायला सुरुवात केली ना, तर असं शक्यच नाही की समोरचा व्यक्ती तसाच राहील. इट इज नॉट पॉसिबल. त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडणं शक्य आहे. राइट? तुम्ही हीन, दीन, दुःखी नाही. हां, स्वामी विवेकानंद म्हणतात, की "उठा मृगराजांनो." मृगराज म्हणजे सिंह. तुम्ही सिंह आहात. मृग म्हणजे हरीण. मृगराज, हरीण. हरिणांचा जो राजा आहे, म्हणजे हरीण नाही, तर सिंह. राइट? सिंह, उठा मृगराजांनो. तुम्ही हीन, दीन, दुःखी नाहीत. तुमच्या आतमध्ये अद्भुत क्षमता आहे, परंतु ही क्षमता उजागर करणं गरजेचं आहे. राइट? आणि गोइंग फॉरवर्ड हा ग्रुप किंवा जे काही पार्टिसिपेशन आहे, जी कमी कम्युनिटी ज्याला एक सामाजिक संस्था म्हणता येईल किंवा एक कम्युनिटी जी निर्माण करत आहोत आपण, यामध्ये कदाचित 100, 150, 200, 500 किंवा 1000 व्यक्ती असतील. परंतु ह्या 1000 व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवणं हे शक्य आहे. कशाच्या? टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. कदाचित मी फिजिकली प्रत्येक व्यक्तीला नाही भेटू शकणार. परंतु माझा आवाज किंवा जे काही माझे रेकॉर्डेड सेशन आहेत, हे सेशन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवते. राइट? आणि असे कितीतरी उदाहरण इथे आहेत, ज्यांच्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. राइट? आणि हे शास्त्र प्रत्येक व्यक्तीने शिकणं आवश्यक आहे. मी शिकवायला तयार आहे. राइट? मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी तयार आहे. ज्या गोष्टी लाखो रुपयामध्ये मिळतात, ते आपण सर्वसामान्यांसाठी काही हजारांमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. राइट? आणि हीच आमची तळमळ आहे. 2 प्रकारे सेशन घडतील. एक ऑनलाईन आहे, एक ऑफलाईन आहे. परंतु ज्या व्यक्तीने ऑनलाईन ऐकलेलं आहे आणि हे ज्यावेळेस ऑफलाईन सेशनमध्ये येतात, त्यावेळेस तो अनुभव आणि ती अनुभूती एक वेगळ्या प्रकारची राइट? आता यामध्ये काही वेगवेगळे सेशन्स आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. राइट? तर इथे आपण आता कन्क्लूड करूया. अ, शक्य झाल्यास काही मेडिटेशन, रेग्युलर मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. राइट? आणि जे आपले इमोशन आहेत ना, हे सगळे इमोशन याला ई-एफ-टी म्हणतात. इमोशनल फ्री टेक्निक ही सुद्धा मी शिकवणार आहे आणि काही व्यक्तींना सीनियर्सना माहिती आहेत, जे ऑलरेडी पार्टिसिपेशन करतात. परंतु आता जे इमोशन आहेत ना, हे सगळे इमोशन इथे स्टोअर झालेले आहेत. राइट? या इथे.
आणि त्यावेळेस तुम्हाला स्वतःला काय म्हणावं लागेल, मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. मी कुणाचीही तक्रार करत नाही. मी कुणालाही दोष देत नाही. आणि इथे टॅपिंग करा, राइट? सगळ्यांनी करा माझ्याबरोबर 1-2 मिनिटाची प्रोसेस आहे. इमोशनल फ्रीडम टेक्निक. आतापर्यंत आपण सगळे जे वाईट विचार आहेत किंवा ज्या आपण काही तक्रारी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत, राइट? त्यानंतर पहिल्यांदा आयब्रो, त्यानंतर डोळ्यांखाली. इथे हे टॅपिंग करा. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करत आहे. मी कुणालाही दोष देत नाही. मी कुणाची तक्रार करत नाही. राइट? आणि त्यानंतर या इथे. राइट? नंतर या इथे गालात. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. मी कुणालाही दोष देत नाही. कुणाची तक्रार करत नाही. त्यानंतर बरोबर इथे. आवाज येत नाही सर. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. मी कुणाचीही तक्रार करत नाही. मी कुणालाही दोष देत नाही. राइट? आणि ह्या गोष्टी जसं तुम्ही करायला सुरुवात कराल, त्यानंतर ह्या इथे. राइट? हे टॅपिंग करा. टॅपिंग करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला इन्स्टंट रिलॅक्स फील होईल. राइट? आणि त्याच्यानंतर याला ह्या बोन्सवर कॉलर बोन्स म्हणतात. इथे तुम्हाला टॅपिंग करावं लागेल. राइट? येस. करतायत का सगळेजण? हां, कृती करणं महत्वाचं आहे. कृती करणं महत्वाचं आहे. राइट? कार्य करणं महत्वाचं आहे. कृती करणं महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीने इथे टोल बोन, कॉलर बोन, येस, यामध्ये करा, की मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. राइट? आय एम द बेस्ट. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. राइट? मी कुणाची तक्रार करत नाही. मी कुणालाही दोष देत नाही. त्यानंतर आर्मच्या बिलो एक हात वर करून इथं आर्मपीट किंवा याच्यामध्ये तुम्ही टॅपिंग करू शकता. राइट? मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. मी कुणाची तक्रार करत नाही. मी कुणालाही दोष देत नाही. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. मी कुणालाही दोष देत नाही. मी कुणाची तक्रार करत नाही. महत्वाचं काय आहे, की आपण स्वतःचा स्वीकार करत नाही. तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात. सगळ्यात आधी स्वतःला एक्सेप्ट करा. राइट? आता याच्यानंतर एक छोटीशी प्रोसेस काय आहे, की हा जर तुम्ही हात पाहिला तर हे पहिलं बोट. I accept myself the way I am. I don't complain. I don't blame. Right? I accept myself the way I am. I don't blame. I don't complain. मी कुणाची तक्रार करत नाही. मी कुणालाही दोष देत नाही. मी जसा आहे तसा मी माझा स्वीकार करतो. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. मी कुणाचीही तक्रार करत नाही. मी कुणालाही दोष देत नाही. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. मी कुणालाही दोष देत नाही. कुणालाही तक्रार करत नाही. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करतो. एकदम सिंपल आहे. याच्यावर टॅप करायचं, टॅप. राइट? आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की जिथे कुठे आपण अडकल्यासारखं झालो होतो तिथून आपल्याला याच्यातून रिलीज होण्याची ही संधी मिळेल. राइट? ओके. तर ही जी सेवेची संधी दिली त्यासाठी मी आपल्या सर्वांचा अंतःकरणापासून पुन्हा एकदा आभारी आहे. आता आपण हे सेशन इथे स्टॉप करूया. आणि गोइंग फॉरवर्ड अजून काही सूचना किंवा काही गोष्टी आहेत तर ते जगदीश सर तुमच्या बरोबर शेअर करतील. येस.